त्यांच्या विविध कामात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात बालाजी सुरेश हे उपोषणाला बसत आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे उपोषण करण्यात येत आहे आणि नेमक्या मागण्या काय आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. देवणी नगरपंचायत ही गेल्या 3 वर्ष झालं काँग्रेसच्या आधिपत्याखाली चालत आहे. गेल्या 3 वर्षामध्ये या काँग्रेसवाल्यांना भ्रष्टाचाराचा एकही म्हणजे असा मार्ग सोडला नाही की देवणी नगरपंचायतमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे. जवळपास एक पहिली मागणी आपली अशी होती की 1 ऑगस्ट 2023 ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये देवणी नगरपंचायतला नफा फंडातून एक साधारणतः 50 लाख रुपये निधी उचलण्यात आलेला आहे आणि त्या निधीमध्ये फक्त पाईपलाईन जोडणे, बोर रिपेअरिंग करणे, ॲग्रीम मधून रक्कम उचलणे, नगरपंचायतला कलर करणे असे छोटे छोटे कामं दाखवून जवळपास 52 लाखाचा म्हणजे भ्रष्टाचार या नगरपंचायतनं केलेला आहे. सदरील प्रकरणाची माहिती तर आम्ही मागवलेलीच आहे, पण या प्रकरणामध्ये आम्हाला उच्चस्तरीय समिती सुद्धा या म्हणजे चौकशीची बसवायची आहे या नगरपंचायतीवर. आणि दुसरी मागणी म्हणजे असं आहे की देवणी शहरामध्ये जे घनकचरा कर्मचारी काम करत आहेत त्या घनकचरा कर्मचाऱ्याचा पगार जवळपास 8 महिने झालं या नगरपंचायतनं दिलेला नाही आणि त्यांना विचारणा केली असता ते काय म्हणतात की 15व्या वित्त आयोगाला बजेट नाहीये, त्याच्यामुळे आम्ही या कर्मचाऱ्याचा पगार करू शकत नाही. आणि तसं जर पाहिलं तर 15व्या वित्त आयोगामध्ये साधारणतः 2-3 महिन्याखाली बराच निधी गुत्तेदाराला म्हणजे गुत्तेदाराच्या कामाचे पैसे काढले गेले आणि मग ते गुत्तेदाराचे पैसे देण्यापेक्षा या कर्मचाऱ्याच्या 2-2, 3-3 महिन्याचा जर पगारी केले असते तर त्यांचा उदरनिर्वाह भागला असतं. आज त्या कर्मचाऱ्यावर अशी वेळ आहे की ते कर्मचारी सावकारीने पैसे काढून आपला संसार चालवत आहेत. त्याच्यामुळे आमची म्हणजे मागणी आहे की त्या कर्मचाऱ्याचं तात्काळ म्हणजे पगार वेतन जे 8 महिन्याचं रखडलेलं आहे ते तात्काळ द्यावे. आणि त्याच्यामध्ये तिसरी मागणी अशी आहे की आज म्हणजे देवणी नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्या काळामध्ये साधारणतः 580 घरकुल माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर यांच्या आणि त्यावेळेच्या नगरसेवकाच्या नगराध्यक्षाच्या रूपाने देवणी शहराला मिळालेले होते. आणि त्यावेळेस 581 घरकुलला म्हणजे कामही चालू, बऱ्याच घरकुलचं कामही चालू करण्यात आलेलं होतं. पण त्याच्यानंतर पैसे संपले म्हणजे सत्ता स्थलांतर झाली, काँग्रेसची सत्ता आली नंतर आणि पैसे संपले असं त्यांनी सांगितले. ठीक आहे, पैसे संपले असतील मान्य करू आपण, केंद्र शासनानं बजेट दिलं नसेल किंवा राज्य शासनानं दिलं नसेल, पण योगायोग असा की म्हणजे 2024 मध्ये बजेट आलेलं आहे त्या घरकुल पंतप्रधान आवास योजनेचं 24-25 मध्ये. तर ज्या घरकुलधारकांना ज्याचा हप्ता 2रा, 3रा, 4था आहे त्यांचे सरसकट हप्ते टाकणं गरजेचं आहे आणि यांचा जो टॅक्स आहे किंवा इतर काही पावत्या लावलेत ते 2-3 हजारच्या ते भरून घेण्यासंदर्भात 5वा हप्ता रोखून धरलेत त्यांनी, तेही तात्काळ देण्यात यावे भरून घेऊन आणि ज्याच्या 4थ्या हप्त्यापर्यंत त्याचे तात्काळ बजेट द्यावे ही एक मागणी आहे. त्याच्यामध्ये रमाई आवास योजना एक आहे देवणीमध्ये, बरेच घरकुल मंजूर आहेत, त्यांचेही जे हप्ते शिल्लक आहेत तेही देण्यात यावे. आणि सर्वात महत्वाचा जर विषय बघितला देवणी शहरामध्ये काही दलित वस्ती आहे, दलित वस्तीला दरवर्षी एक ठराविक बजेट येते आणि ते बजेट आल्यानंतर ते काम हे फक्त त्या दलित वस्तीमध्येच करायला पाहिजे. या नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी आणि बॉडीनी आणि नगरपंचायतीनी तसं न करता ते बजेट दुसऱ्या वार्डामध्ये वळवलेलं आहे. यापूर्वी सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस यांची सत्ता आली त्यावेळेस मुख्य रोड बोरवळ चौक ते हनुमान मंदिर देवणी शहरातून मुख्य रोड जो आहे तो सुद्धा दलित वस्तीचा बजेट वापरून पूर्ण केलेला आहे, जिथे की एकही दलिताचं घर नाहीये. साधारण 55% वस्ती ही दलिताची राहायला पाहिजे, अशा जागी ते बजेट वापरायला पाहिजे. तसं न करता ज्या ठिकाणी पूर्ण ओपनचे घरी किंवा सुवर्ण वस्ती आहे त्या ठिकाणी दलिताचं बजेट वापरण्यात आलेलं आहे. हे सुद्धा म्हणजे या नगरपंचायतीनं भ्रष्टाचार केलेला आहे. आणि तसं जर पाहिलं एक वार्ड क्रमांक 7 मध्ये सांस्कृतिक सभागृह आहे, जवळपास 26.5 लाख रुपये दुरुस्तीचं बजेट लावलेलं आहे त्यांच्यावर त्यांनी आणि 26.5 लाखाची दुरुस्ती त्या ठिकाणी नाहीयेच. आणि आज जर पाहिलं त्या ठिकाणी एकदम निकृष्ट दर्जाची दुरुस्ती त्या गुत्तेदारांनी केलेली आहे. त्यामुळे सांस्कृतिक सभागृहावर सुद्धा चौकशी झालीच पाहिजे अशी माझी एक मागणी आहे. आणि तसंच जर पाहिलं या नगरपंचायतला ज्या आमच्या माता भगिनी महिला निवडून आलेल्या आहेत लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांच्या नातेवाईकाचा हस्तक्षेप हा म्हणजे बऱ्याच प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसत आहे. बऱ्याच प्रमाणात म्हणजे काय, जे कर्मचारी म्हणजे क, ड आणि ब दर्जाचे आहेत त्यांना आरेरेवीची भाषा, शिवा देणे आणि त्यांच्याच विरोधात भ्रष्टाचार केले म्हणून अर्ज या नगरपंचायतच्या नगराध्यक्षांना कलेक्टर ऑफिसला देतोय. की कारण काय की त्या नगराध्यक्षाचं छोटं मोठं जे काम होतं ते काम या ग दर्जाच्या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याने केलं नाही.
तर त्याला धमकी काय दिलंय की मी तुझी तक्रार करतो. मुळात त्याला जे चुकीचं काम कर म्हणत होत आहे ना, त्याला पॉवर ऑफ पॅटर्न कुठला म्हणजे सहीचा नाहीये, त्याच्या सहीनं कुठले बिलं निघत नाही, त्या कुठला कागद निघत नाही. मुख्य अधिकारी आणि अध्यक्ष यांच्या संगमतानेच सगळ्या गोष्टी होतात नगरपंचायतला. मग त्या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याला जाणूनपूर्वक म्हणजे दबावात आणण्यासाठी कलेक्टर ऑफिसला तक्रार दिलेली आहे. त्यामुळे एवढा मूर्खाचा म्हणजे गोंधळ आहे या नगरपंचायतला की कर्मचाऱ्याला सुद्धा या ठिकाणी म्हणजे सुरळीत वागणूक नाहीये. अरेरेवीची भाषा देणे, शिवा देणे माय बहिणीवर, अशी अश्लील भाषेत बोलणारे काही लोकप्रतिनिधीचे घरचे आहेत, जे की त्यांचा संबंधच नाही. त्यांचे निवडून येणारे महिला आमच्या बहिणी आहेत, त्याने स्वतः येऊन त्याने पाहायला पाहिजे सगळं कारभार. तसं न होता त्यांचे नातेवाईक येऊन एक नगरसेवक म्हणून महिला निवडून आली, पण त्यांच्या घरचे 4-4 प्रतिनिधी नगरसेवक म्हणून कर्मचाऱ्याला येऊन दाबतात इथं आणि काम कर म्हणून सांगतात काही. ते चुकीचं आहे सगळं प्रकार. आणि त्यामुळे जे महिला आमच्या निवडून आले त्याने स्वतः स्वतंत्र कारभार, शासनाने 50% आरक्षण हे महिलाला दिलेलं आहे ऑलरेडी. कशामुळे दिलेलं आहे की महिलाचा सहभाग प्रत्येक कामात यायला पाहिजे म्हणून 50% सहभाग नोंदवलेला आहे आरक्षणाचं. तसं न होता निवडून आलेल्या महिलेचे नातेवाईकच या ठिकाणी व्यवहार पाहत असलेलं दिसून येत आहे. आपल्याला जर सत्यप्रत जर या पद्धतीत पाहता येत असलं तर एक घनकचऱ्याची जागा बघण्यासाठी सगळ्या महिला प्रतिनिधीच्या म्हणजे नातेवाईकाला घेऊन मुख्य अधिकारी जे आता चालू आहेत त्याने त्या ठिकाणी सर्वे करायला गेले होते. म्हणजे त्यांना आम्हाला सांगायची गरज नाही. नगरपंचायतला सीसीटीव्ही आहेत, तिथं बिलं कोण काढून घेऊन आले मध्ये कॅबिनला बसून नगरपंचायतच्या, बाकी सगळ्या गोष्टी शिवसंघ काय चालू आहे त्यांचं या सगळ्ं सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसून येईल. आणि जे पाईपलाईन मध्ये जे घोटाळा झालेला आहे, जिओ टॅग फोटो त्या बिलाचा आणि ते बिल पुन्हा टायमाला काढ. दुसरा विषय, त्या गुत्तेदाराला ज्या वेळेस तुम्हाला बिल अदा करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला 20% 5 वर्ष तुम्हाला ते बिल देण्याची गरज आहे. पण तसं न करता या नगरपंचायतनं काय घोळ केलंय काय नाही काय माहिती नाही. एकही झाड आज देवणी शहरामध्ये आज तब्यात जिवंत नाहीये. त्यामुळे ती एक मागणी आहे की त्याचा बिल किती अदा करण्यात आली आहे त्याची एमपी सह आम्हाला माहिती पाहिजे. आणि देवणी शहरामध्ये सोलार खांब आणि सोलार लाईट बसवलेली आहे विविध ठिकाणी. जवळपास एक लाईट ही 17 लाखाची आहे. एक खांब हा मोठं टेंडर आहे. आणि ते गुत्तेदार ज्या ठिकाणी कोण जर पाहिलं देवणी शहरामध्ये बोरवळ चौकामध्ये कारंजा म्हणून सुशोभीकरणामधून एक उपक्रम राबवलेले आहेत देवणी नगरपंचायतनं. आज ते कारंजा बंद आहेत देवणीच्या. जवळपास 7.5-7 लाख रुपये बिल उचलले गेले. त्या कारंजाची किंमतच आहे 2-2.5 लाख रुपये 3 लाख रुपये. बिल जास्तीचा करून उचलून आज ते कारंजा देवणी शहरामध्ये चालू नाहीयेत, बंद आहेत. दुसरा विषय झाला आय लव्ह देवणी हे बोर्ड तयार करण्यात आलेलं आहे. साधारणतः 3.5 लाख रुपये बिल त्या बोर्डाचं उचललेलं आहे. ते बोर्ड सुद्धा देवणी शहरामध्ये बंद आहे. म्हणजे यांनी जे जे कामं केली फक्त पैशासाठी आणि स्वतःची घरं भरण्यासाठी या नगरपंचायतने केलेले आहेत. या नगरपंचायतचा भ्रष्टाचार जर पाहिला ना आपण तर म्हणजे आपण आपल्या विचाराच्या बाहेरला भ्रष्टाचार केलेला आहे. आज नागरिकांना जे त्रास होत आहे यांना काही देणं घेणं नाहीये. ज्या 52 लाखाची बिलं या नगरपंचायतच्या नगराध्यक्षानं किंवा सीओनं काढलेलं आहे त्या 52 लाखाच्या बिलामध्ये आज देवणीला 15 दिवसाला एक बार पाणी येतंय देवणी शहरामध्ये आणि तेही निकृष्ट दर्जाचं घाण पाणी येतंय. मग मला सांगा तुम्ही हे बिलं कशासाठी काढले तुम्ही? अख्ख्या 50 लाखामध्ये नवीन पाईपलाईन झाली असती देवणी शहरामध्ये. जोडणी करणे, पाईप फुटले म्हणून, वाल बसवले म्हणून 50 लाख रुपये बिल काढणं हा कुठला नगरपंचायतचा शहाणपणा म्हणावं लागेल त्या मुख्य अधिकाऱ्याचा आणि त्या नगरपंचायतचा. त्यामुळे या भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाहीये. आणि माझी एक मागणी असणार आहे, मी ज्यावेळेस माहिती मिळेल त्यावेळेस त्याच्यानंतर त्याच माहितीला घेऊन मी याच उपोषणमध्ये कंटिन्यू चौकशीसाठी तर मी कंटिन्यू उपोषण करणार आहे. या उच्चस्तरीय चौकशी करून यांच्या संबंधितावर कारवाई करून जे बिलं काढली आहेत त्याची रिकव्हरी नगरपंचायतला घेऊन आणि संबंधित जे बॉडी आहे तिला म्हणजे अपात्र करण्यासाठी मी कलेक्टर मॅडमकडे जाणार आहे. त्यामुळे या देवणी नगरपंचायतचा भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे एकदम आज आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या काही दिवसात मी पुराव्यासहित जिथे भ्रष्टाचार झाले ते पुराव्यासहित मी पत्रकार आणि संघटनेला माहिती देणार आहे आणि कलेक्टरलाही पुरावे देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन आणि उपोषण मला करावे लागेल तरीही मी करणार आहे. मी हे उपोषण भारतीय जनता पार्टी देवणी शहराच्या वतीनं करत आहे आणि या उपोषणामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते, सदस्य आणि सगळे म्हणजे लोक पक्षाचे पदाधिकारी हे माझ्या सोबत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात
त्वरित जर माझी मागणी माहिती जर मला पुरवठा करण्यात गेली तर याच्याहून भयंकर संवेदनशील उपोषण मी या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे मी जी माहिती मागितली कमीत कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर देणे गरजेचं आहे. एवढे बोलून उपोषणाचा दिवस आहे आणि योग्य ते न्याय मिळाला नाही तर भाजपची भूमिका काय राहील? या गाढवाच्या कातड्याचे अधिकारी नगरपंचायतचे आणि एकही जण विचारायला आलेलं नाही की उपोषणाला काय बसलात, कसं बसलात. मी जवळपास 12 तारखेला निवेदन दिलेलं आहे आणि 12 तारखेला निवेदन देऊन जवळपास आज 23-24 दिवस चाललेले आहेत माझे. तर मला काल माझं सगळं तयार असताना सेटअप उपोषणला बसताना मला नोटीस काढते आहे नगरपंचायत की तुमचं उपोषण मागे घ्या. उपोषणकर्त्याला योग्य न्याय मिळाला नाही तर भारतीय जनता पार्टीची काय भूमिका राहील? भारतीय जनता पार्टीची भूमिका उपोषणकर्त्याला जर न्याय मिळाला नाही तर याच्या पुढे रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन आणि उपोषणाने रस्ता रोक करू. ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची हे राहील, म्हणजे पुढली दिशा राहील. धन्यवाद. बालाजीराव, तुमच्या उपोषणाला आमच्या शुभेच्छा. लवकरात लवकर प्रशासनाने योग्य ते न्याय द्यावा ही आमची अपेक्षा.